नमस्कार मंडळी, यंदा 29 जुलै 2026 वार बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे. या गुरुपौर्णिमेचं महत्त्व साधून आपण दरवर्षी गुरु महाराजांची आपल्याकडून जेवढी जमेल तेवढी सेवा करत असतो. ती कशी करायची, काय करायची त्या संदर्भातील आजची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा. स्वामी सेवा म्हटलं की काही लोक नियमांना खूप घाबरतात आणि स्वामी सेवेत येण्या अगोदरच नियम खूप आहेत, असं करावं लागतं, तसं करावं लागतं, मग इच्छा असूनही स्वामी सेवेत येता येत नाही आणि स्वामींची सेवा करत नाहीत किंवा वेगवेगळे जे पारायण असतील, ग्रंथ वाचन असतील ते करत नाहीत नियमांच्या भीतीमुळे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की देव हा भीतीचा विषय नाही आहे, देव हा भक्तीचा विषय आहे. आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं, त्यामुळं आपले कर्म चांगले ठेवा. देवाबद्दल किंवा एखाद्या गुरुबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये नियमांची भीती असेल ती पूर्णपणे काढून टाका आणि शुद्ध अंतकरणाने खऱ्या भक्तिभावाने जी कोणती सेवा आजपर्यंत तुम्ही करत आहात किंवा करत आलेला आहात किंवा जी कोणती सेवा करण्याची तुमची इच्छा आहे, तुमच्या मनामध्ये आहे की ही सेवा मी मनापासून करणार आहे, ती सेवा तुम्ही मनापासून करा. बघा, तुमची जी कोणती इच्छा मनोकामना असेल ती 100% पूर्ण होणार. या उलट जर तुम्ही या 24 तास सेवा करताय, मी हे पारायण केलं, ती सेवा केली, मी इथे जाऊन सेवा केली, मी असं केलं, मी तसं केलं आणि जर तुमच्या मनामध्ये भावच नाही आहे तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही आहे. अगदी आयुष्यभर जरी तुम्ही तशी बिना भावाची सेवा केली ना तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. या उलट दिवसभरामध्ये तुम्ही फक्त एक वेळा स्वामींचं नाव घेतलं तर ते अंतःकरणापासून घेतलं असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील. मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुमची जी कोणती इच्छा असेल, मनोकामना असेल, तुमचं एखादं अडकलेलं काम असेल ते पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय पण काही केल्या ते पूर्ण होत नाही आहे, तर जी कोणती तुमची इच्छा असेल ती मनामध्ये ठेवा, स्वामींना सांगा आणि या व्हिडिओमधले ज्या काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवा करा. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, मुलं असाल किंवा मुली असाल, तुम्ही शहरात असाल किंवा मूळ गावी असाल, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल, तिथे तुम्ही ही सेवा निश्चितच करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं की या सेवांना कोणत्याही नियमांचं बंधन नाही आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींनी ती गोष्ट दिली तर ती माझ्यासाठी योग्य आहे असं मनामध्ये विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्हाला माहीत नाही मिळाली तर स्वामी याहीपेक्षा चांगलं माझ्या आयुष्यामध्ये मला काहीतरी देणार आहेत आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नव्हती, माझ्या भल्याची नव्हती, म्हणून स्वामींनी मला दिली नाही, हा विश्वास मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला एक वेळ अशी येईल की घ्यायला उंजळ कमी पडेल आणि स्वामी तुम्हाला भरभरून देतील. फक्त तो विश्वास आणि संयम तुमच्याकडे असायला हवा. 21 दिवसांच्या सेवेला तुम्ही 9 जुलैपासून सुरुवात करू शकता. पण हा व्हिडिओ जर तुम्ही लेट बघितला तर 9 तारखेला बघितला तर त्या ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात ही नक्कीच करू शकता. आणि हो, 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा झाल्यानंतर तुमचे जेव्हा कधी 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा तुम्ही 21 दिवसांची सेवा तुमची पूर्ण होऊ द्या, काही हरकत नाही. आपण मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करूच शकतो. भाव काय आहे की या गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये मला ही 21 दिवसांची सेवा पूर्ण करायची आहे. मग भलेही 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होऊ किंवा 29 तारखेच्या नंतर तुमची सेवा पूर्ण झाली तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण गुरुपौर्णिमेच्या अगोदर आणि गुरुपौर्णिमेच्या नंतर म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या काळातच तुमच्याकडून जी सेवा झालेली आहे ती स्वामींच्या चरणी रुजू होईल. मैत्रिणींनो, सगळ्यात पहिली सेवा ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक पाठ करायचा आहे. आता तुमचं लहान बाळ आहे, तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला वेळ नाही आहे, तर तुम्ही काय करू शकता. बघा, रोज स्वामी चरित्र सारामृताचे 7 अध्याय वाचू शकता, म्हणजे 3 दिवसामध्ये तुमचं एक पारायण हे पूर्ण होईल. असं तुम्ही 21 दिवसांमध्ये करू शकता.
बघा, तुम्ही 3 दिवसाचं एक या पद्धतीने जेवढे पारायण होतील तेवढे पारायण तुम्ही करू शकता. आता तुम्हाला 7 अध्याय वाचायलाही रोज वेळ मिळत नाही आहे, तर तुम्ही रोज 3-3 अध्याय वाचून 7 दिवसामध्ये एक पारायण या पद्धतीने सुद्धा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता. स्वामी सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. जर तुम्ही 3 दिवसामध्ये एक पारायण तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 एवढे अध्याय वाचायचे आहेत. पहिला दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 8, 9, 10, 11, 12, 13, 14 एवढे अध्याय वाचायचे. सेवा पूर्ण आणि तिसऱ्या दिवशी 15, 16, 17, 18, 19, 20, 21 म्हणजे तिसऱ्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होतं. या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे. आणि तुम्हाला 7 दिवसामध्ये एक पाठ पूर्ण करायचा असेल किंवा 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण करायचं असेल तर पहिल्या दिवशी 1, 2 आणि 3 हे अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 हे अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 हे अध्याय वाचायचे. या पद्धतीने 7व्या दिवशी तुम्हाला शेवटच्या 21 अध्यायापर्यंत वाचून तुमचं पारायण पूर्ण करायचं आहे. या पद्धतीने दुसरी सेवा म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की 9 तारखेपासून ते 29 जुलैपर्यंत किंवा तुमच्या सेवेचे 21 दिवस पूर्ण होईपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला दररोज नित्यनेमाने न चुकता 11 माळी जप करायचा आहे. मग तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता. तुम्ही देवघरासमोर बसून केला तर अतिशय उत्तम. बाकी देवघरासमोर जर बसून तुम्हाला करता येणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये अंथरूण पांघरून सोडून कुठेही खाली आसन घेऊन बसून तुम्ही रोज स्वामींची 11 माळी जप करू शकता. आणि स्वामी सारामृताचं पारायणसुद्धा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही करू शकता. आणि तिसरी सेवा ती म्हणजे रोज 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र फक्त देवासमोर दिवा लावून हात जोडून तुम्ही 11 वेळा म्हटला तरीसुद्धा चालेल. पण जर तुम्ही आजारी आहात, तुम्हाला काही त्रास आहे, तुमच्या घरामध्ये इतर व्यक्तींना काही त्रास असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, भांडण होत असतील, कोणी व्यसन करत असेल घरामध्ये, तर अशा वेळेला एका ग्लासमध्ये कोणत्याही धातूचा ग्लास असू द्या, एका ग्लासमध्ये भरून पाणी घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही तारक मंत्र म्हणताय त्यावेळेला तो ग्लास आपल्यासमोर ठेवा. त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवा आणि त्यानंतर मोठ्याने किमान स्वतःला ऐकू येईल एवढ्या तरी आवाजामध्ये आपल्याला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि त्यानंतर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा करताय ना, तर त्या व्यक्तीला हे पाणी पिण्यासाठी द्या. स्वतःसाठी केलेलं असेल तर स्वतः हे पाणी प्या. घरामध्ये एखादी व्यक्ती व्यसन करत असेल तर ती व्यक्ती आजारी असेल, चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही दररोज 21 दिवस सेवा पूर्ण होईपर्यंत हे पाणी प्यायला द्या. बघा, तुम्हाला या सेवेचं खूप चांगले अनुभव पाहायला मिळतील. तर बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही सेवा करत असताना आपण कोणताही संकल्प केलेला नाही आहे. फक्त पहिल्या दिवशी स्वामींना आपण मनापासून प्रार्थना केलेली आहे की महाराज, माझी अशी इच्छा आहे आणि माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. मी आजपासून 21 दिवस ही नित्यसेवा नित्यनेमाने दररोज न चुकता करणार आहे. आणि दररोज सेवा करताना सुरुवातीला स्वामींना प्रार्थना करायची, आपली जी कोणती इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी, अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी. आणि त्यानंतर याही सेवा वेगवेगळ्या सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे सकाळी सारामृताचं पारायण केलं, दुपारी जप केला, संध्याकाळी तारक मंत्र म्हटला किंवा एकाच जागी बसून एकाच वेळी या तिन्ही सेवा जर तुम्हाला शक्य असतील तरी केल्या तरीसुद्धा चालू शकतं. आणि जर तुम्ही रोज एक सारामृताचा पाठ करणार असाल तर एकाच जागेवर एका वेळी बसूनच पहिल्या अध्यायापासून ते 21व्या अध्यायांपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. आणि हे 21 अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत मध्ये उठायचं नाही आहे किंवा मध्ये कोणाशी बोलायचं सुद्धा नाही आहे. तर या पद्धतीने 21 दिवसात 21 पारायण किंवा 21 दिवसात 21 पाठ हे स्वामी सारामृताचे सुद्धा तुम्ही करू शकता. तेही कोणतेही नियम न पाळता. कारण ही
नित्यसेवा आपण रेग्युलर करतोय आणि नित्यसेवेसाठी कोणतेही नियम नसतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या घरातील इतर सदस्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर त्यांना खाऊ द्या, पण तुम्ही मात्र स्वतः नॉनव्हेज खाऊ नका. कारण नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मग ही सेवा करण्याला काहीही अर्थ नाही आहे. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज वगैरे बनवावं लागत असेल तर अगोदर आपली सेवा पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर घरच्यांना नॉनव्हेज वगैरे तुम्ही बनवून देऊ शकता. फक्त ही छोटीशी गोष्ट तुम्हाला पाळायची आहे. बाकी श्रद्धेने तुम्ही जशी जमेल तशी 21 दिवस स्वामींची ही सेवा करून स्वामींच्या नित्यसेवेचा अनुभव हा घेऊ शकता. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, बघा, आपल्याला या पारायणाच्या काळात परान्न पूर्णपणे वर्ज करायचं आहे. उगीच दोष लावून घ्यायचे नाहीत. त्याचप्रमाणे हे पारायण, या सेवा आपण सकाळपासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत करू शकतो. फक्त आपल्याला दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये ही सेवा करायची नाही आहे. त्याचप्रमाणे संकल्प करून सेवा ही करायची आहे. मासिक पाळी आली असेल किंवा मासिक पाळीचे 4 दिवस असतील तर ते दिवस सोडून पुढे ही सेवा तुम्ही परत कंटिन्यू करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला हे पारायण करत असताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची काही आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही जॉबला जात असाल आणि जर तुम्हाला शक्य होत नसेल घरी पारायण करणं, तर तुम्ही जॉबच्या ठिकाणी देखील ही सेवा करू शकता. काही अडचण नाही. तर लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असू द्या, त्या अडचणी सोडवण्यासाठी गुरुग्रह हा मजबूत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या गुरूंची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे. गुरूंची सेवा झाली म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही. ही गोष्ट नेहमी मैत्रिणींनो लक्षात ठेवा. यासाठी दुसरी गोष्ट अजून एक ती म्हणजे नेहमी चांगलंच वागावं, कारण शेवटी कर्म महत्त्वाचं असतं. कर्माशिवाय काही नाही. तुम्ही चांगलं केल्यावर आयुष्यात तुमचं चांगलं घडणार आहे. भले तुम्ही देवाची सेवा कमी केली तरीसुद्धा परमेश्वर तुमच्या पाठीशी हा नेहमी असतोच. हे मात्र मैत्रिणींनो लक्षात ठेवा. तर मैत्रिणींनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.